एरवी खूप सोपास्कार करून बनवलं जाणारं पन्ह आज आम्ही तुमच्यासाठी खास सोपं करून घेऊन आलोय. चला मग आज बनवूया झटपट तयार होणारं कच्च्या कैरीचं पन्ह. कच्च्या कैरीचे पन्हे बनवण्यासाठी आपल्याला लागेल एका कच्च्या कैरीचा किस, अर्धी वाटी साखर आणि चिमूटभर मीठ. सर्वप्रथम कैरीचा किस व साखर एकत्र करून घ्या. छान एकजीव करून घ्या. व 15 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवून द्या. 15 मिनिटांनंतर साखर पूर्णपणे वितळून याचा पाक तयार झालेला दिसेल. आता या मिश्रणातील 1 चमचाभर मिश्रण ग्लासमध्ये घाला आणि यात थंडगार पाणी ओता. व नीट ढवळून घ्या. मग हे पन्हे गाळून घ्या. यात चिमूटभर साधं मीठ किंवा काळं मीठ घाला. तयार झालं कच्च्या कैरीचं थंडगार पन्ह. कच्च्या कैरीचे पन्हे. पन्हे ना? आज आपण बनवूया कोकम सरबत. त्यासाठी आपल्याला लागेल 2 कप बिया काढलेले कोकम, 1 कप साखर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि 1 चमचा काळं मीठ. सर्वात आधी बिया काढलेल्या कोकमांना स्वच्छ धुवून घ्या व 5 मिनिटं कोमट पाण्यात भिजू द्या. 5 मिनिटांनंतर भिजवलेले कोकम व साखर एकत्र घालून वाटून घ्या. आता या कोकमच्या मिश्रणाला चाळणीने गाळून घ्या. एका जारमध्ये 2 ग्लास थंड पाणी घाला. नंतर त्यामध्ये 4 चमचा कोकमाचा गर घाला. मग त्यात काळं मीठ व जिरेपूड घालून चांगलं ढवळा. तयार झालं कोकम सरबत. लिंबू पाणी बनवण्याची विधी अतिशय सोपी आहे. चला तर मग आज बनवूया लिंबू पाणी.
त्यासाठी आपल्याला लागेल 1 लिंबू, 4 चमचे साखर आणि चिमूटभर मीठ. प्रथम 2 ग्लास थंडगार पाणी घ्या. मग त्यात साखर घाला. यानंतर यात लिंबू पिळा. लिंबाचा चांगला रस पिळून घ्या आणि वरून यात चिमूटभर मीठ घाला. आता साखर वितळेपर्यंत हा रस ढवळत राहा. साधारणतः 5 मिनिटे ढवळल्यानंतर साखर वितळेल. यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर बर्फाचे 1-2 खडे घाला किंवा पुदिन्याची 2 पानं घाला. तयार झालं लिंबू पाणी. आज जाणून घेऊया कैरीच्या पन्ह्याची पारंपरिक विधी. कैरीचं पन्ह बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 कैऱ्या, 1 लहान वाटी गूळ, 1 चमचा वेलची पूड, चिमूटभर सेंद्रिय मीठ आणि पुदिन्याची पानं. प्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून घ्या. यानंतर कुकरमध्ये या कैऱ्या घेऊन 2 ग्लास पाणी घालून या कैऱ्या शिजवून घ्या. साधारणतः 3 शिट्ट्यांमध्ये कैऱ्या शिजतात. आता शिजवलेल्या कैऱ्याची सालं काढून घ्या. मग हाताने पिळून पिळून कैऱ्याचा गर काढा आणि कोय वेगळी करा. या गरात मग गूळ आणि वरून वेलची पूड घाला. गुळाचं पाणी होईपर्यंत हे मिश्रण छान घोटत रहा. गुळ लवकर वितळावा यासाठी पन्हा करताना गुळाच्या खड्याऐवजी कुटलेला गुळ वापरा. गुळ वितळल्यानंतर यात चिमूटभर सेंद्रिय मीठ घाला. तयार झालं कैरीचं पन्ह. आता एका ग्लासात बर्फाचे तुकडे घ्या.
वरून 2 चमचे कैरीचं पन्ह घाला. आणि थंड पाणी घालून हे सरबत चांगलं ढवळून घ्या. आणि सर्वात अखेरीस पुदिन्याच्या पानांनी सजवून घ्या कैरीचं पन्ह. तयार झालं थंडगार कैरीचं पन्ह. चला मग आज आपणही बनवूया सोलकढी. सोलकढी बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 नारळ, 8 ते 10 कोकम, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, ताजी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम कोकम पाण्यात भिजवत ठेवा. तुम्ही यासाठी गरम किंवा थंड कुठल्याही पाण्याचा उपयोग करू शकता. यानंतर नारळाचे काप मिक्सरमध्ये घ्या व त्यात पाणी घालून याचं बारीक वाटण वाटून घ्या. आता हे नारळाचं वाटण गाळणीने गाळून घ्या. नारळाचा हा चोथा दाबून दाबून याचं पूर्ण दूध काढून घ्या. तयार झालं नारळाचं दूध. या नारळाच्या दुधात मग भिजवलेल्या कोकमाचं पाणी घाला आणि कोकमही कुस्करून घाला. वरून यात उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ठेचलेला लसूण आणि चवीपुरतं मीठ घाला. आणि ही सोलकढी चांगली ढवळून घ्या. दोन मिनिटं ढवळल्यानंतर सोलकढीत बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि पुन्हा एकदा ही सोलकढी ढवळा. तयार झाली सोलकढी.